त्यांची ती पाहण्याची नजर किंवा काय नाचणारी तर आहे, ह्या गोष्टी ह्या सहन करून हसून परफॉर्म करणं पब्लिक समोर हे खूप अवघड आहे. म्हणजे डोक्यात तुमच्या कितीही राग जरी असला तरी तुम्हाला पब्लिक समोर हसतच जावं लागणार आहे. कानात गाणं वाजू लागलं की मग नंतर पाय बरोबर हा तेवढं आहे. कानात एकदा गाणं गेलं की डोकं कसं तडतड. चैत पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जात माझ्या माईन. माझी पहिली एंट्री असते तेव्हा मला असं बघावं लागतं की कुठं कुठं कोण कोण बसले. तर ते मग स्त्री असो किंवा पुरुष असो, तो कुठल्याही कोपऱ्यात असो, जर तो एंट्री नंतर जरी भेटायला आला तर मला ते क्लिक होतं की अरे हा ही व्यक्ती तिथे बसलेली होती. एवढा सगळा परिपूर्ण असलेला आपला महाराष्ट्र, कलेद्वारे आपण स्वातंत्र्य लढे केलेत, बरोबर ना. पोवाडा थ्रू असतील, गायनातून असेल, लावण्यांमधून सुद्धा. तर मग आता काय झालंय का, मग का अशा दृष्टिकोनाने बघितलं जातं? ज्या स्त्रीला हे माहित होतं की आता आपल्या उजव्या गुडघ्यातच लिगामेंट नाहीये, ती स्त्री एक नृत्यांगना बनून त्याच पायावर थिरकते. हा प्रवास सोपा नाहीये, खूप अवघड असतं. म्हणजे पुन्हा पुन्हा उठणं खूप अवघड जातं. दुर्गेच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. नाही नाही नाही, हे अश्रू त्याचे नाहीयेत, त्रासाचे नाहीयेत. आपण तिथून इथपर्यंत आलोय आणि खूप सहन करत आलोय, संघर्षाचे. सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्तीचा जागर सुरू आहे. आपल्याला सर्वांनाच हे माहिती आहे की दुर्गा म्हटलं की तिची 9 रूप, आणि या 9 दिवसांमध्ये आपण या 9 रूपांचं पूजन करत असतो. मग त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. आता या 9 सगळ्या रूपांचं पूजन करतानाच आपण आधुनिक युगातल्या नवदुर्गांचा देखील विचार करायला हवा. कारण की आता कोणतंही क्षेत्र असं नाही जिथं स्त्रीनं आपली शक्ती, सामर्थ्य, साहस, शौर्य दाखवलेलं नाहीये. अशाच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील या नवदुर्गांचा प्रवास, त्यांचा संघर्ष जाणून घेण्याची संधी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आम्ही खुली केली आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं नावच आहे आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. अशीच एक नवदुर्गा आज आपल्या स्टुडिओमध्ये अवतरली आहे. खरं तर तिच्या संघर्षाचा प्रवास, तिच्या संघर्षाची कहाणी आपण तिच्याच तोंडून ऐकणार आहोत. कारण केवळ एक ध्येय उराशी बाळगून त्या ध्येयाप्रत आपलं कार्य आणि कर्तृत्व करत राहणं आणि आपली कला जोपासणं हे तितकंसं सोपं नाही. पण ते अवघड काम देखील सहज पण तितक्याच ताकदीनं, सामर्थ्यानं पेलण्याचं कसब ज्यांच्याकडे आहे त्या प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील. आपलं या आदिशक्ती तू जयोस्तुते या कार्यक्रमात विशेष स्वागत. खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा हे जाणवतं की असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे दुर्गेचा वास नाहीये. मग ते कलाक्षेत्र असो, त्यामध्ये नृत्य असो, गायन असो, वादन असो. आता नृत्यामध्ये जर आपण काही महाराष्ट्रातली मोजकी नावं घेतली तर त्यात तुमचं नाव येतं. आणि तुम्ही जो संघर्ष सुरू केला ते आत्ता अगदी 2-3 वर्षांच्या काळातला, पण त्याच्या मागे जी काय पार्श्वभूमी आहे ती कदाचित प्रेक्षकांना ठाऊक नसते. त्यामुळे आपण त्या पार्श्वभूमीवरून खरं म्हणजे सुरुवात करायला हवी. आता तुमच्यासाठी नटराज हे नाव तर दैवतच तुमचं, त्यामुळं त्याच नटराज अकॅडमी सोलापूर इथून जे तुम्ही सुरुवात केली होती, म्हणून तिथूनच आपण पण सुरुवात करूयात. नटराज अकॅडमीशी तुमचा संपर्क कसा झाला? म्हणजे तुम्ही जे नावच पहिल्यांदा घेतलं, मला आधी कळलंच नाही की तुम्ही डायरेक्ट नाव घेताय ते पण अकॅडमीचं. मी काहीतरी 6वी-7वीत होते. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचं म्हणून घरच्यांनी अकॅडमी जॉईन करून दिली होती. तर तिथे सर होते, जमीर सर म्हणून. तर त्यांनी ती नटराज अकॅडमी त्यांची खूप जुनी होती सोलापूरमध्ये.
तर त्यांच्यासोबत राहून मी जे आत्ताचे स्टाईल आहेत म्हणजे हिपहॉप असेल, फ्री स्टाईल असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स मी त्यांच्याकडून शिकले. आणि जेव्हा पण मग उन्हाळा सुट्टी असायची, मग 6वी-7वी नंतर मग ते रुटीन झालं माझं. उन्हाळा सुट्टी असेल की मी आणि माझा भाऊ अकॅडमीला जाणार म्हणजे जाणार. मग तिथून सुरू झालं, स्पर्धा सुरू झाली. मग आधीच्या काळात म्हणजे गणपतीत किंवा जेव्हा पण महाशिवरात्र वगैरे असायची तेव्हा डान्स स्पर्धा घेतल्या जायच्या. मग मी आणि माझा भाऊ आणि तो जो नटराज अकॅडमीचा पूर्ण ग्रुप होता तो आम्ही स्पर्धेसाठी जायला लागलो. मग तिथून जास्त डान्सची आवड वाढत राहिली. तसा तो प्रवास सुरू झाला. बर, मुळात तुमचं मूळ नाव दीपाली वाणी आहे, म्हणजे तुम्ही खानदेशातल्या, नंतर सोलापुरात तुम्ही स्थायिक झाला. आता तिथून परत तुम्ही पुण्यामध्ये देखील आलात. म्हणजे हा प्रवास तुमचा जो आहे अर्थातच कलेशी निगडीत होता. त्या दरम्यान तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात देखील आपलं चांगल्या पद्धतीनं कसब दाखवलं. तुम्ही BA BEd झालेला, तुम्ही शिक्षिका देखील आहात, तुम्ही उत्कृष्ट खेळाडू आहात, नृत्यांगना तर तुम्ही आहातच. आणि मला आठवते की मध्ये तुम्ही एक उराशी बाळगलेलं स्वप्न होतं की तुम्हाला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. तर मला एक हा प्रश्न आजही खुणावतोय की तुम्हाला तो विचारावा असा की क्लास 1 ऑफिसर बनून खुर्चीत ऑर्डर द्यायची सोडून आज तुम्ही वन्स मोरची चटक तुम्हाला लागली आहे का? हो, मी नक्कीच हो म्हणेन. कारण ऑफिसर होण्यापर्यंतचं जे लागणारं कष्ट आहे किंवा जो स्टडी आहे जो मी करायला पाहिजे किंवा ऑफिसर होण्यासाठी जो वेळ दिला पाहिजे तो मला आत्ता देता नाही येत आहे. आणि हे खरंच सत्य आहे. आणि मी जर स्टडीकडे पूर्ण फोकस केला तर मग इव्हेंट्सकडे करणं होत नाही आणि दोन्ही गोष्टी मला एकत्र करणं होत नाही आहे. त्याच्यामुळे मी सध्या जे डेस्टिनीने मला निवडलं ह्या क्षेत्रासाठी, माझं क्षेत्र नसून सुद्धा, तर आता मी सध्या हेच पुढे न्यायचा प्रयत्न करते आणि ह्यातून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करते. नक्कीच, अर्थातच तुम्हाला या क्षेत्राबद्दल शुभेच्छा. पण याचसाठी तुम्ही राज्य सोडलं होतं आणि दुसऱ्या राज्यात गेला होता, तिथे नोकरी केली होती, तुम्ही ऑडिट रिपोर्टर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कामही केलं होतं. ठीक आहे, नंतर एक किस्सा घडला, म्हणजे प्रसंग घडला, ऍक्सिडेंट झाला आणि पुन्हा एकदा नियतीने तुम्हाला कदाचित या क्षेत्राकडे यायचंय असं ठरवलेलं असेल. मला आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला असा विचारायचा आहे की मुळात तुमच्या संपूर्ण घराण्यात पाहिली तुमची सगळी भावंड वगैरे मिळून तर तुम्ही एकुलती एक मुलगी आहात. मी एकच मुलगी आहे, त्यामुळे सगळ्यांची लाडकी वगैरे ही बहीण. आता तिने जो प्रवास की तिने जे क्षेत्र निवडले, हे क्षेत्र तुमच्या घरातल्यांना माहीत झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि आत्ताच्या प्रतिक्रियांमध्ये काय फरक आहे? मी ह्या क्षेत्रात 2021 साली आले होते. सर्वांनाच माहिती आहे की मी गौकडं करत होते, त्यांनी मला स्टेज दिलं. गौ म्हणजे गौतमी पाटील. हा, गौ म्हणजे गौतमी पाटील. मी तिला आधीपासून गौ म्हणते आणि आत्ता सगळेच तिला बरेच गौच म्हणतात. तर 1 वर्ष मी तिच्याकडे केलं. त्यानंतर त्या दरम्यान जेव्हा मी तिच्यासोबत काम करत होते त्या दरम्यान नगरचा एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला, खूप व्हायरल झाला. आणि तो माझ्या अकाउंटवरून किंवा आमच्या ग्रुपच्या अकाउंटवरून नाही झाला, तो कोणीतरी फॅननी तो पोस्ट केलेला व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ माझ्या भावापर्यंत गेला. म्हणजे त्याच्या मित्रांनी वगैरे त्याला दाखवलं की ही दीदीच आहे का. तर मग तो त्याला म्हटलं की नाही दीदी नाही आहे ही, पण आता त्याला कळलं होतं की ती मीच आहे. मग असंच रात्री त्यांनी फोन केला आणि मला म्हटलं की हा जो व्हिडिओ येतोय व्हायरल झालाय जो इतका गेलाय ती तूच आहेस का. मग मी त्याला म्हटलं की आता काय बोलणार. मी म्हटलं हा ती मीच आहे. आता मी खूप जणांना असं म्हणून झालं होतं फ्रेंड्समध्ये की ती मी नाही आहे, पण आता ते म्हणजे इच्छा नसतानाही असं होतं सुरुवातीला की आपल्याला फक्त ह्यातून थोडेफार पैसे कमवायचेत, शिक्षण करायचंय, भावांचं बघायचंय किंवा घरी थोडंफार हेल्प होईल ह्या दृष्टिकोनाने मी करत होते. पण ते व्हायरल झालं, मग घरच्यांना कळालं, आईला कळालं, वडिलांना कळालं. मग त्यांना कळाल्यानंतर ते शॉक झाले की एवढं तुझं शिक्षण करतोय आणि हे सगळं चाललंय मग कशासाठी. जर तुला हीच फील्ड निवडायची होती तर मग एवढं शिक्षणच कशाला केलं. जर आम्हाला तुला ह्यातच पाठवायचं असलं असतं तर आम्ही तुला एवढं शिकवलीच नसतं. मग तसं बोलल्यानंतर त्रास झाला. वडिलांनी त्यांच्या गोड शब्दात बरंच काही समजून सांगितलं होतं आणि म्हणजे नाराज झाले ते घरात सगळे. भाऊ म्हणला होता राहू दे सोड सगळं, ये घरी बघूयात काय होते काय नाही. कारण तेव्हा दोन्ही भाऊ शिकतच होते. आत्ता एकाच 1 वर्ष झाले शिक्षण पूर्ण झाले आणि दुसरा जॉबला लागलाय. पण
तेव्हा अशी परिस्थिती होती की एकतर मी शिक्षण करू शकत होते, नाहीतर भावांचं शिक्षण होऊ शकत होतं. त्या गोष्टीतून जे मला योग्य निर्णय घ्यावासा वाटला की हा आहे माझ्याकडे कला आहे आणि ह्या कला किंवा डान्स थ्रू माझं थोडंफार कुठेतरी घरात मदत होत असेल तर मी नक्कीच करेन, ह्या हेतूने मी ह्या फील्डमध्ये उतरले होते. आणि घरच्यांना कळाल्यानंतर घरच्यांचा जो सणिताप होता स्वतः बाबतीत की माझी बहीण, माझी मुलगी किंवा ही का करतीये किंवा हे कशाला, लोक कशा पद्धतीने तिला बघतायत किंवा खूप नावं ठेवतायत. मी घरच्यांना एकच गोष्ट सांगितली होती, माझ्या पप्पांना पण मी एकच गोष्ट सांगितली होती की मी काही चुकीचं करत नाहीये. प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक फील्डचे दोन पैलू असतात. कुठला पैलू अपनावायचा आपल्याला हे आपल्या हातात आहे. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की ज्या पण दिवशी मी तुम्हाला चुकीचं काही करताना किंवा कुठलीही चुकीची गोष्ट तुम्हाला जर वाटली, आढळली, तर मी स्वतः येऊन घरी बसेन. तुम्ही म्हणाल ते करायला तयार. तेवढ्या एका शब्दावर माझ्या वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि आजही तो शब्द मी पाळते. तशी वेळच तुम्ही आणून दिली नाही? नाहीच म्हणजे यूज दिले नाही मी. कारण मला माहिती होतं की माझं काय ध्येय आहे आणि मला काय करायचंय, त्या पद्धतीने मी चालते. आणि अजून काय ध्येय आहे तुमचं? माझं ध्येय एकच आहे की कलाकाराला फक्त तोंड भरून की हा कलाकार आहे, कलाकार आहे, कलाकार आहे ह्या गोष्टी बोलल्या जातात. खूप छान कला आहे, असं आहे तसं आहे. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात तिथं पब्लिक समोर उभे असतो तर काही लोक असेही असतात की त्यांना हिणवतात. मी स्वतः अनुभव घेतलाय. ते तुम्हाला तोंडावरती खूप गोड बोलणार, पण ते त्यांची ती पाहण्याची नजर किंवा काय नाचणारी तर आहे, ह्या गोष्टी ह्या सहन करून हसून परफॉर्म करणं पब्लिक समोर हे खूप अवघड आहे. म्हणजे डोक्यात तुमच्या कितीही राग जरी असला तरी तुम्हाला पब्लिक समोर हसतच जावं लागणार आहे. कारण 100 लोकांमधून जर तुम्हाला 10 लोक चांगली म्हणतायत तर त्या 10 लोकांसाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. हे 90 लोक काय बोलतायत तुम्हाला आणि कुठल्या दृष्टीने तुमच्याकडे पाहतायत हे सोडून द्यावं लागणार आहे. आणि ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की महाराष्ट्र हा आपला कुठेच नाही इतक्या कलांनी भरपूर आहे. म्हणजे प्रत्येक जातीचा एक एक डान्स फॉर्म आहे, मी तर असं म्हणेन. म्हणजे धनगर झालं, शेतकरी गीतं झाली, तर एवढा सगळा परिपूर्ण असलेला आपला महाराष्ट्र, कलेद्वारे आपण स्वातंत्र्य लढे केलेत, बरोबर ना. पोवाडा थ्रू असतील, गायनातून असेल, लावण्यांमधून सुद्धा. तर मग आत्ता काय झालंय का, मग का अशा दृष्टिकोनाने बघितलं जातं? फॅमिलीतले किंवा फॅमिली फ्रेंड्स मधले लोक तोंडावरती गोड गोड बोलतात आणि मागं म्हणतात माहित नाही का आम्हाला काय करते. अरे काय करते? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, आम्ही कंटिन्यू लाईव्ह असतो. आम्ही कुठं थांबलो तर 100 लोक गोळा होतात. कुठं काय करायचा चान्सच नाहीये हे त्या लोकांना नाही समजत. जरी काही चुकीचं पाऊल उचलायचं म्हणलं तर ते आपल्यालाही चांगलं वाटलं पाहिजे. जे आजूबाजूचे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतायत, एवढी अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, त्यांना पण तर ती गोष्ट पटली पाहिजे. एका गोष्टीसाठी किंवा काही चुकीच्या गोष्टींसाठी आपण स्वतःचं नाव खराब तर नाही करू शकत ना. पण ह्या सगळ्या गोष्टी सहन करून पुढं जावंच लागतं, मी एवढंच म्हणेन. खरंय. खरं म्हणजे दुर्गेची जी 9 रूपं आहेत तिने 9 दिवस युद्ध केलं आणि शेवटी 10व्या दिवशी, ज्याला आपण विजयादशमी म्हणतो, आणि त्या दिवशी तिनं महिषासुराचा वध केला होता. तुमचे 9 दिवस म्हणजे हे तुमचं संपूर्ण आयुष्य आहे आणि या दिवसांमध्ये क्षणाक्षणाला तुमचं युद्ध आहे. आता इथं फक्त महिषासूर नाहीये, इथं कामासूर आहे, द्वेषासूर आहे आणि यांच्याशी तुम्हाला लढायचं आहे. आणि मला खात्री आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच विजय मिळवाल. अर्थात आपण जी नवदुर्गा आहे, हिंदवी पाटील, हिच्याशी आपण मागासपासून गप्पा मारतोय मनमोकळेपणानं. त्या देखील माझं काय ध्येय आहे त्यांनी नुकतंच सांगितलं. खरं तर मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे या कार्यक्रमामध्ये आणि यानंतर निश्चितच तिचा पुढचा प्रवास आणि त्या प्रवासाबद्दलची माहिती आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. पाहत रहा आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहतोय आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये अवतरलेली नवदुर्गा म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील. आपण ब्रेकपूर्वी ध्येय काय आहे हे ऐकलं, पण या ध्येयासाठी ध्येय वेड सुद्धा व्हावं लागतं. ते ध्येय वेड हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. जेव्हा त्या बंगळुरूला होत्या तेव्हा कॉफी प्यायला फक्त ऑफिसमधून बाहेर पडल्याचं निमित्त झालं, ऍक्सिडेंट झाला. आणि जेव्हा त्या शुद्धीत आला तेव्हा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या आणि त्यांच्या अंगठ्यामध्ये अक्षरशः ऍसिड ओतलं जात होतं. तेव्हा ती कळ त्यांच्या मस्तकात गेली आणि कळलं की अरे आपण आता ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत. अशा वेळी ज्या स्त्रीला हे माहीत होतं की आता आपल्या उजव्या गुडघ्यातच लिगामेंट नाहीये, ती स्त्री एक नृत्यांगना बनून त्याच पायावर थिरकते आणि समोर हजारो लाखो जणांना त्यांच्या पायावर थिरकायला लावते. हा प्रवास सोपा नाहीये. त्यामुळे हे जे ध्येय वेड आहे ते जाणून घेऊया. म्हणजे थँक्यू सो मच खरं तर, कारण तुम्ही माझा तो जो खडतर प्रवास होता तो इतका सांगितला आणि ते सगळं डोळ्यासमोर आलं. आणि खूप अवघड असतं, म्हणजे पुन्हा पुन्हा उठणं खूप अवघड जातं. दुर्गेच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. नाही नाही नाही, हे अश्रू त्याचे नाही आहेत, त्रासाचे नाही आहेत. आपण तिथून इथपर्यंत आलोय आणि खूप सहन करत आलोय, संघर्षाचे आहेत. आणि आज आपण काहीतरी आहोत ह्याचा आनंद त्याच्यामध्ये आहे. खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, उभं राहावं लागतं, पुन्हा पडावं लागतं, पुन्हा उभं राहावं लागतं. आयुष्यात तुमच्या प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सपोर्टच करेल असं नाहीये, पण जे व्यक्ती सपोर्ट करतात ते म्हणजे असं बोटावरती मोजण्या इतकेच असतात तुमच्या आयुष्यात. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे घरात 2-3 महिने बसून राहणं, फॅमिलीची ते सगळी धावपळ आणि रानात न काही पिकणं, बाबा घरीच असणं, दोघं भाऊ शिक्षणात, ते जे हाल सहन केले ते खूप भयानक होते, खूप भयानक होते. आणि मला चांगलं आठवतं की माझ्या पहिल्या-दुसऱ्या शोला सुद्धा माझ्या पायाला खड्डाच होता आणि तो भरतच नव्हता लवकर, कारण तो खूप डीप होता. आणि त्यानंतर सुद्धा स्टेजवरती परफॉर्म करणं, मला हालचाल नाही करता यायची पायाची जास्त, कारण ठेका दिला पायाचा की ती ठणक डायरेक्ट डोक्यापर्यंत जायची. कारण गुडघ्यात पण लिगामेंट पूर्ण हे झालेला होता, डॅमेज झालेला होता आणि अंगठा तर तसाही बाधत झालेला होता. पण ह्या गोष्टी शिकवून जातात खूप काही, की तुमच्या आयुष्यात जेव्हा पण त्रास होतो किंवा तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रसंग घडतो, वाईटातला वाईट असेल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच त्यातून बाहेर काढायची हिंमत तुमच्या स्वतःतच असते. कितीही वरून वरून कोणीही काय करू दे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला जीव ओतून तुम्हाला मदत करू देत किंवा त्यांनी त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करू देत, तो आराम भेटतो तुम्हाला. पण जेही करायचं आहे तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे, कोणीच नाही करू शकत. अगदी बरोबर बोला. सुरवंटाचं फुलपाखरू व्हायचं असेल तर त्याला कोणाची गरज लागत नाही आणि कोणाची मदतही लागत नाही, ते स्वतःच बनतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मला आठवतंय की तुम्ही जेव्हा बरेच तास खरं म्हणजे स्टेजवर रंगमंचावर तुम्हाला ती कला सादर करावी लागते, वेगवेगळ्या गाण्यांच्या फरमाईशी असतात, वन्स मोर असतात आणि त्याच गाण्यावर तुम्हाला नाचावं देखील लागतं. पण नंतर जेव्हा कळतं की अरे आपण ज्या पायावर थिरकलोय आता तो पाय मला आता त्रास द्यायला लागलाय, तेव्हा मात्र मग माझं पण शरीर आणि मला आता त्रास व्हायला लागलाय, त्यावेळी नेमकं काय करता? प्रेक्षकांना नाही म्हणता येत नाही. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रेक्षकांना नाही म्हणतो तर मग त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की अरे खूप ॲटिट्यूड आहे किंवा हिला आता मात चढलाय, की अरे पण आम्हालाही कुठेतरी त्रास होतोय किंवा आम्ही नाही सांगू शकत पब्लिकला ओरडून ओरडून, आणि जरी सांगितलं तर ते म्हणतात की अरे मग त्रासच होत होता, मग ह्या फील्डमध्ये कशाला आली. पण जर जास्तच खूप त्रास झाला
तर मग मी थोडीशी माझी स्पीड कमी करते किंवा मी सर्वांशी बोलायचा प्रयत्न करते. एक 5-10 मिनिटाचा मी ब्रेक घेते किंवा मग काहीतरी कॉमेडी असते किंवा अँकरिंग असते, तर तो वेळ थोडासा वाढवला जातो. पण पुढं चालून मला माहिती आहे की मला परत परफॉर्मन्स करायचाच आहे, त्याच्यामुळे थोडासा एक 5-10 मिनिटाचा चहा पाणी घेऊन ब्रेक घेऊन मी पुन्हा स्टेजवरती उभी राहते. म्हणजे कानात गाणं वाजू लागलं की मग नंतर पाय बरोबर वाजू हा, लागतात. तेवढं आहे. कानात एकदा गाणं गेलं की डोकं कसं तडतड. नक्कीच. मला एक असं जाणून घ्यायचंय की इतके वर्ष आता गेली 3-4 वर्ष तुम्ही लावणी नृत्य किंवा तुम्ही प्रत्येक डान्स फॉर्म करता, आता असं काही राहिलेलं नाहीये. याच्यात बरीचशी गाणी आहेत की जी नाही हे या गाण्यावर हिंदवी पाटील यांनीच नाचलं पाहिजे आणि तोच डान्स आम्हाला आवडतो, अशा अनेक वन्स मोर तुम्हाला येत असतील. तर आता अशा कोणत्या वन्स मोर आहेत ज्या त्या गाण्यांना येतात? वाजले की बारा सगळ्यात जास्त फेमस जे स्टेजवरती माझं गाणं झालं. वाजले की बारा, त्यानंतर 10 नंबरचं सरकार, अटक करा पुण्यात, ते झालं. त्यानंतर बायकोने उपवास धरला. मी अशी बरीच जुनी गाणी म्हणजे काठीने घुंगडं असेल किंवा आता ह्या वर्षी ढगाला लागली कळ, हे गाणं मी घेतलं. फिरतीच्या झुल्यात झुलवा हे पण गाणं होतं. प्रीतीच्या झुल्यात झुलवा ते गेल्या वर्षी. आता ह्या वर्षी नवीन ट्रेंड, म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गाण्याची फरमाईशी वाढत राहते. आणि जसं मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की कोलकात्यामध्ये जे डॉक्टरांवरती, त्या लेडी डॉक्टरवरती रेप झाला होता, ती थीम बसवली होती मी नवरात्रीत गेल्या वर्षी. ह्या वर्षी नवरात्रीत हुंडाबळी ही थीम आहे. तर मी प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आणते नवरात्रीमध्ये की मग ते स्त्रियांसोबत होणारा अत्याचार असेल किंवा स्त्रिया कशा पद्धतीने लढू शकतात हे सांगणं असेल. फक्त कलाच नाही किंवा मनोरंजनच नाही, तर त्यातून काहीतरी गुड मेसेज मी पोहोचवायचा प्रयत्न करते कायम. अच्छा, म्हणजे कलेच्या माध्यमातून संदेश पोहोचवा. हो. अशी जी आता वन्स मोर जी गाणी तुम्हाला मिळतात, त्यातलं असं कुठलं आता ट्रेंडिंगला गाणं आहे जे तुम्ही त्याच्या 2 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करू शकता? सध्या तरी कोणतंच नाही. आताच तर तुम्ही म्हणाल की 1-2-4 गाणी आहेत, त्यामधलं एखादं अगदी 2 ओळी पहिल्या अंतरा म्हटलं तरी चालेल. अच्छा, म्हणायलाच पाहिजे का? विषय असा आहे की मी सध्या म्हणजे मी खूप इमोशनल झाल्यामुळे मला ते होत नाही. ठीक आहे, आपण थोड्या वेळी आपण या विषयाकडे येऊ. म्हणूया. नक्कीच. मी आता आणखी थोडंसं तुम्हाला वेगळ्या विषयाकडे वळवतो. ते म्हणजे मुळात म्हणजे तुम्ही कला सादर करता नृत्याची, पण आता तुम्ही अभिनयाकडे पण वळताय असं अख्ख्या महाराष्ट्रात त्याची चर्चा चालू आहे. मी त्या पिक्चरचं नाव नाही घेणार, पण त्या क्षेत्राकडे तुम्हाला का वळावं असं वाटलं आणि आता त्याच क्षेत्रात गेल्यानंतर कला कौशल्य ग्रुप राहणार आहे का तुम्ही आता फक्त तिकडेच वळणार आहात? म्हणजे स्टेज टू सिनेमा असा प्रवास होणार? नाही, असं नाही होणार. जर आता मी आहेच कलाक्षेत्र या फील्डमध्ये, तर मग का नाही करायला हवी मूवीज? जर आहेच आता म्हणजे सध्या आहेतच ना की मी तसं पण डान्स फील्डमध्ये आहे, तर मग मी केलेल्या आहे, एकांकिका वगैरे केलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही एकांकिका पण केलेल्या आहात? कॉलेजेसमध्ये वगैरे असताना एकांकिका वगैरे केलेल्या आहेत. तर मग ज्या क्वालिटीज आहेत तर त्या यूज करण्यात काय हरकत आहे, किंवा त्या आणखीन जे आहे आपल्यामध्ये, जे आपण गुण आहेत, जे पण कौशल्य आहेत ते बाहेर काढण्यात काय हरकत आहे. लोकांनाही कळलं पाहिजे की मी फक्त डान्सर नाहीये. म्हणजे तुमच्यातले वेगवेगळे कला तुम्हाला आता दाखवण्याची संधी या माध्यमातून मिळाली. संधी आहे आणि मी दाखवू शकते. तर आता चित्रपट असेल किंवा कुठलीही म्हणजे हे असेल, म्हणजे नाही का सिरियल्स असतील, तर त्यामध्ये मी करतीये आणि लवकरच सगळ्यांनाही समोर दिसणारच आहे. अच्छा, म्हणजे त्यामध्ये तुमचा स्पेसिफिक रोल आहे का नृत्य आहे? कसं? नाही, नृत्य नाहीये. अच्छा, स्पेसिफिक रोल आहे. हा, स्पेसिफिक रोल आहे. बर. मग आता मला असं म्हणायचं की मुळातच नवरात्रीचा आता सगळीकडे जागर सुरू आहे आणि तुमचे शोज पण आता सुरू होतील. हुंडाबळी म्हणून ही थीम तुम्ही आता यावेळी घेऊन जाणार आहात. तर या वेगवेगळ्या थीम्स सादर करताना त्याच्यातला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवताना तुमच्यासमोर महिला देखील असतात. आणि आता हिंदवी पाटील यांना पाहिला समोर अनेक महिला येतात ज्या आवर्जून अरे चला ताईचा शो आहे तर आपल्याला बघायला जायला पाहिजे. तर त्यावेळी काय वाटतं, त्या भेटतात का तुम्हाला स्टेज नंतर, तुम्हाला भेटायला येतात, बोलतात? स्टेज वरती भेटायला येतात. अच्छा. म्हणजे जेव्हा पण माझी पहिली एंट्री असते तेव्हा मला असं बघावं लागतं की कुठं कुठं कोण कोण बसले.
अच्छा. तर ते मग स्त्री असो किंवा पुरुष असो, तो कुठल्याही कोपऱ्यात असो, जर तो एंट्री नंतर जरी भेटायला आला तर मला ते क्लिक होतं की अरे हा, ही व्यक्ती तिथे बसलेली होती, अच्छा. ही व्यक्ती तिथून मला हात करत होती. तर खूप छान वाटतं जेव्हा ते असे मन भरून मला बघायला येतात आणि त्यांच्या डोळ्यातली ती एक वेगळीच चमक असते. ते असे एवढे आश्चर्यचकित होऊन बघत असतात की आम्ही तुम्हाला समोर बघतोय. त्यांच्या डोळ्यातली ती चमक ना काहीतरी एक वेगळी ताकद देऊन जाते आणि एक वेगळं समाधान देऊन जाते की कोण आहेत हे, आपण ह्यांना ओळखतो का नाही ओळखत, ते मला ओळखतात का नाही ओळखत. फक्त व्हिडिओज वरती पाहिल्यानंतर व्यक्ती समोर पाहणं त्यांना एवढा आनंद देऊन जातोय आपला, म्हणजे आपण त्यांना भेटणं त्यांना किती मोठा आनंद आहे. बरोबर. ते सुख जेव्हा पाहते ना मी तेव्हा खूप छान वाटतं मला. म्हणजे मी तेव्हा सुद्धा विचार करत असते स्टेजवरती की अरे हे किती जीव लावतायत मला. आणि महिला मंडळ मी सांगू शकत नाही, मी तरी एकदा त्यांच्यात अडकले होते, मला आठवतं चांगलं. संभाजीनगरच्या साईडला शो होता, सॉरी छत्रपती संभाजीनगरच्या त्या साईडला शो होता. तर मी महिलांमध्ये अडकली होते. मला आमच्या बॉडीगार्डनी ओढून बाहेर काढली. तर माझ्या पूर्ण बांगड्या मला अशा रुतल्या होत्या, माझ्या पाठीला त्यांचे म्हणजे त्यांनी ते धरलेलं काळे वन त्यांच्या बोटाची उमटली होती. ते त्यांचं प्रेम आहे. त्यांना तेव्हा नाही समजणार की अरे त्रास होतोय किंवा काय होतंय, नाही समजणार. त्यांना त्या गोष्टीची खुशी असते की मी त्यांच्यामध्ये किंवा मी त्यांच्या समोर. आणि ते तुम्हाला पाहायला आलेले असतात, तुम्हाला बघायला आलेले असतात. हो, पण बऱ्याच वेळा असं होतं की खूप जास्त गर्दी असेल तर मला कोणाला भेटताही नाही येत. अच्छा. पण मी होईल तेवढा संवाद करायचा प्रयत्न करते. आणि शो संपल्यानंतर बऱ्याच जणांची तक्रार असते की मॅडम फोटो नाही भेटला. कसं काय देणार फोटो, सगळ्या मुली आतमध्ये चेंज करत असतात आणि मी दरवाजा उघडून बाहेर नाही येऊ शकत. आणि बाहेर सगळा अंधार असतो व्हॅनिटीच्या, बाहेर पण फोटो देणं पॉसिबल नाही होत. पण ह्या गोष्टीमुळे फोटोमुळे नाराज होत जाऊ नका, आपण कधी ना कधी परत भेटूच, हे मला माहिती आहे. बरं, एकंदरीत जो तुमचा कला कौशल्य ग्रुप जो आहे आता त्यात काय आणखी भर पडली आहे का, आणखी नवनवीन कलाकार तुमच्या सोबत येत आहेत का? हो, आधी फक्त 15 कलाकार होते, आता टोटल 22 आहेत. आम्ही 22 लोकांची टीम आहे आमची. तर होईल तेवढं नवीन नवीन कलाकार त्यामध्ये मी इन्क्लूड करायचा प्रयत्न करते आणि होईल तेवढं सगळ्याला काम भेटावं अशी माझी इच्छा आहे. जर माझा ग्रुप आणखीन वाढला, त्या पद्धतीनं जर खरंच मानधन भेटायला लागलं प्रत्येक कलाकाराला, तर मी माझा ग्रुप आणखीन वाढवत राहीन आणि त्यातून काहीतरी वेगळं करता येईल का याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी अशी कन्सेप्ट पण सांगितली होती की गाव तिथला कलाकार, हो, म्हणजे ज्या आपण गावात जाऊ तिथल्या किमान 1-2 कलाकारांना तरी आणि त्याला आपण मानधन द्यायचं. तर असं काही तो म्हणजे कुठपर्यंत गेलाय तो कन्सेप्ट, कुठपर्यंत? गेल्या वर्षी यात्रेपर्यंत चालला तो कन्सेप्ट, पण ह्या वर्षी बरेच शो कमी झालेत. म्हणजे दहीहंडीचे शो छान झाले, गणपतीत पण शो खूप कमी झाले आणि कोल्हापुरात तर परमिशनच देत नाहीत. माहित नाही का कशामुळे, ते कारण आतापर्यंत नाही कळालं. म्हणजे मी विचारलं तरी मला कुणालाच, तुम्हालाच का कुणालाच देत नाही? बऱ्याच पुण्यातल्या कलाकारांना कोल्हापुरात काम नाही दिलं. बर, आता नेमकं अडचणच नाही माहिती की का, कारण कोल्हापूरचे ऑर्केस्ट्रा वगैरे येऊन पुण्यात काम करतात किंवा पुण्याच्या आजूबाजूलाही त्यांचे शोज असतात, मग आम्हीच का नाही जाऊ शकत? मी विचारलं सुद्धा, पण त्यांनी म्हणले की नाही मॅडम आम्ही नाही देऊ शकत. त्यांनी मला स्पष्ट असं उत्तर नाही दिलं. पण ह्या गोष्टीमुळे कलाकारांना कामच खूप कमी भेटतंय. अच्छा, असं होतंय. बर, गौतमी पाटील म्हणजे तुम्ही गौ म्हणता आणि मगाशी त्यांचं नाव तुम्ही घेतलं, त्यांच्यासोबत एकेकाळी तुम्ही सहकारी म्हणून काम देखील केलेलं आहे, नंतर त्या मार्गदर्शिका देखील तुमच्या राहिलेल्या आहेत. आता त्यांची कधी गाठभेट पडते तुमची, कधी काही का शोजमुळे आता एकमेकांना भेटता येत नाही असं? गौचं आणि माझं भेट नाही होते, कारण तिच्या तारखा आणि माझ्या तारखा जवळपास सेमच असतात. मग कधीतरी बोलणं झालं तर होतं, नाहीतर आमच्या दोघींचाही शेड्यूल जवळपास सेमच असतो. कधी कधी ती पुढच्या गावात असते, कधी कधी मीच तिथं असते, तर अशा गोंधळात लवकर भेटणं वगैरे होत नाही. पण आजूबाजूचे आम्ही जे पण कनेक्ट आहेत मैत्रिणी वगैरे, त्यांच्यासोबत बोलणं होतं, कशी आहे काय विचारपूस होते. आणि तुम्ही जसं म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी तिच्याकडे 1 वर्ष काम केलेलं आहे, सोबत आम्ही खूप काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, चांगल्या वाईट. म्हणजे आमच्यावरती दगडफेकपासून लोकांचे ते बोलणे, आणि तुम्हाला पण माहिती आहे की तिने केवढा संघर्ष केलेला आहे, तिच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही होतो. तर तिच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. मला डान्स येत होता म्हणून तिने मला स्टेज दिलं
स्टेज फील्ड काय हे म्हणजे ऑर्केस्ट्राची जी स्टेज फील्ड आहे ती मला माहीत नव्हती. कॉम्पिटिशनची माहिती होती, पण हे ऑर्केस्ट्रा काय असतं किंवा हे स्टेज कसं असतं ऑर्केस्ट्राचं किंवा हे हँडल कसं होतं मी तिला बघून शिकले. आणि म्हणजे तिच्यासोबतचा जो 1 वर्ष होता तो खूप छान होता. अच्छा. एक वेगळा प्रश्न घेतो आता. मध्ये म्हणजे कला केंद्र आणि त्या संदर्भातल्या काही घटना देखील आपण ऐकल्या, सगळीकडे वृत्तपत्रांत छापून देखील आल्या. तर कला केंद्र आणि तुम्ही जे सार्वजनिक ठिकाणी डान्स करता म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरे, तर याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? आणि सध्याच्या तिथे घटना घडत आहेत त्यामुळे तिथल्या सगळे जे कलाकार आहेत तेही कलाकार आहेत, ते आपल्या पोटापाण्यासाठी त्या ठिकाणी काम करतात, तर त्यांना आता एक भीतीच्या सावटाखाली खरं म्हणजे काम करावं लागतं. तर काय फरक वाटतो? त्या स्वतंत्र वाटतात का म्हणजे मुक्त वाटत नाहीत, असं काय जाणवतं तुम्हाला याच्याबद्दल? मी जेव्हा मूवीच्या शूटसाठी सोलापूरच्या कला केंद्रात आम्ही होतो 2 दिवस, तेव्हा मी आजूबाजूचा असा आढावा घेत होते. मी त्या मुलींसोबत किंवा त्या तिथं आजी पण होत्या 2-3, त्यांच्यासोबत जेव्हा जाऊन बसायचे, त्यांना विचारायचे. मला म्हणजे माहिती काढायची होती माझी की हे कशा पद्धतीने चालतं सगळं. तर मला 2 गोष्टी कळाल्या की कला केंद्रामध्ये हे सगळं बंदिस्त असतं. म्हणजे तोच ग्रुप म्हणजे जर ग्रुप असेल तर तो तिथेच राहणार, तिथेच सगळं काही त्यांचं असतं. ते तिथंच कार्यक्रम करणार आणि तिथून ते बाहेर नाही जात. बाहेरचे व्यक्ती तिथं जाऊन परफॉर्मन्स वगैरे त्यांचे पाहून रिटर्न येऊ शकतात. तसं ह्या फील्डचं नाही आहे, आमच्या फील्डचं नाही आहे. आम्ही स्टेज शो करतो तेव्हा लाखोनी संख्या असते समोर. तर सगळ्यात मोठा फरक हाच आहे की तिथे जास्त पब्लिक नसते आणि इथं खूप सारी पब्लिक असते. स्वातंत्र्य म्हणता आलं त्या मुलींचं तर मी म्हणेल की एका बाजूनी ते बरोबर आहे, त्यांच्या बाजूनी. कारण कला केंद्रामध्ये येणारे व्यक्ती कशी आहे काय आहे हे त्या लोकांनाही माहीत नसतं बऱ्याचदा. ओळखीचे असेल तर ते गोष्ट वेगळी आहे, पण त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांचा जो पण बॉस असतो, जी पण बॉस असते ती त्यांना बाहेर नाही जाऊ देत मोस्टली. का तर तिच्या जीवाला काही धोका नको किंवा ती जर कुठे गेली, कोणी घेऊन गेलं तर ह्या गोष्टींचं टेन्शन त्यांना असतं. त्यामुळे त्यांना जे हवं आहे ते तिथंच असतं किंवा त्यांना बाहेर जायचं असेल तर त्यांच्यासोबत त्यांची मुलं पाठवली जातात. अच्छा. तसं आम्ही 24 तास नाही आहेत त्या गोष्टीत. बरोबर. आम्हाला जेव्हा इव्हेंट असतो तेव्हाच आम्ही स्टेजवरती असतो किंवा प्रवासात असतो आणि आम्ही लाखो लोकांसमोर परफॉर्म करतो आणि घरी येतो. तसं त्यांचं नाही. बरोबर. ते कंटिन्यू तिथेच असतात आणि जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ते घरी जातात. बरोबर बरोबर. तर एक शेवटचेच 1-2 प्रश्न. आणि मगाशी जी फरमाईश राहिली आहे, आता तुम्ही जर त्या इमोशनल टचमधून बाहेर आला असाल तर वन्स मोरची एखादी फरमाईश तुमच्या आवडीचं जे आता ट्रेंडिंग गाणं आहे त्याच्यात 2 ओळी फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी. तुम्हीच सांगा मग आता. नाही, मुळात मला ह्याच्यातलं काही फारसं माहित नाही, पण तुम्ही आताच्या काही ट्रेंडिंग जे तुमची गाणी चालू आहेत त्यातलं एखादं गाणं म्हणायला हवं. चैत पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जात माझ्या माईन, कधी कव कुठ कस जीव झाला येडा पिस नाही त्याचा भरवस तोल राहीन. थँक्यू. मी काय वन्स मोर म्हणणार नाही, प्लीज नका म्हणू. आणि आता अगदीच एक शेवटचाच प्रश्न. या सगळ्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये संघर्ष आला, तुम्ही अगदी अलीकडची गोष्ट मला आठवते की तो चहाचा स्टॉल आणि ती कारवाई झाली, त्यावेळी तुम्ही रडलात देखील, ते देखील महाराष्ट्रानं पाहिलं. तुम्हाला अनेक मदत करणारे हात देखील पुढे आले. अर्थात तो प्रश्न वेगळा आहे, पण मला असं म्हणायचं की या संपूर्ण जीवन प्रवासात कुठेतरी मगाशी एक तुम्ही असं वाक्य बोलून गेलात की काही माणसं असतात जे आपल्या सोबत असतात किंवा ते आपल्यासोबत असायला हवीत. भविष्यात असा कोणी जोडीदार, असा कोणी साथीदार जो आपल्यासोबत असायला हवा किंवा सध्या आहे किंवा भविष्यात असणार आहे, याबद्दल काही सांगता येईल? मी एक म्हणेन की मी जर साथीदार निवडला किंवा माझ्या आयुष्यात जर कोणाला मी घेत असेल, सामावून घेत असेल, तर तो व्यक्ती पहिल्यांदा तर माझ्या फील्डशी निगडीत नसावा, पहिली गोष्ट. कारण रिस्पेक्ट जे आहे ते त्यांनी माझ्यासोबत माझ्या कलेचीही करायला हवी. त्याला भले त्यांनी हिंदवी पाटील ह्या नावाशी नाही, जी मी आहे आतून त्या गोष्टीशी प्रेम करावं किंवा त्या गोष्टी त्याने जाणून घ्यावं की मला लाखोच्या गोष्टी नको, मला एक फुल पाहिजे किंवा एक चॉकलेट पाहिजे, मला भाजी भाकरी पाहिजे, कुठंतरी अशा शांत रानात जाऊन जेवायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्यात. आणि
त्याने असं अभिमानाने राहिलं पाहिजे, त्याच्या मनात कुठली अशी एक शंका नाही आली पाहिजे. तशात त्याच्या पण अपेक्षा माझ्याकडून असतील, पण मी इतक्यात तरी लग्नाचा विचार नाही करत. तसा कोणी आहे का, शोध सुरू आहे? नाही, शोधायचं नाही मला सध्या तरी नाही, कारण माझे एम्स वेगळेत आणि माझं असं मत आहे की जेव्हाही ते पूर्ण होतील तेव्हा काहीतरी पाऊल उचलता येईल. पण तो असणारा असा असावा. असणारा असा असावा. अच्छा. माझ्यासोबत माझ्या प्रत्येक गोष्टी त्याने ॲक्सेप्ट कराव्यात. आहे तसं ॲक्सेप्ट केलं तर ते प्रेम, मला असं वाटतं. आणि जर माझ्यात जर त्याला बदल हवे असतील तर मग ते प्रेम नाही. ओके, चला. हिंदवी पाटील यांची प्रेमाची व्याख्या पण आत्ता आपण ऐकली. त्यामध्ये हळव्या होतात, त्यांचा तरकट स्वभाव होता, पण त्यांनी तो बदलला. काही स्वप्न, काही असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे आपल्या उराशी आपण बाळगून सुद्धा ती पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे नियती आपल्या आयुष्यात आणखी दुसरं कुठलं तरी ताट वाढते आणि मग तिथं आपल्याला आपलं खाद्य जे काय आहे ते मिळवावं लागतं. तसाच प्रसंग क्लास 1 ऑफिसर होता होता शेवटी त्या अशा पद्धतीनं स्वतःला त्यांनी सिद्ध केलं. खरंच म्हणून तर ते दुर्गेचं शेवटचंच जे रूप आहे, सिद्धिदात्री, हे रूप अगदी चपकल तुम्हाला सूट होतं. कारण की ती खरंच जे काही करायचंय, जी आपली सिद्धी आहे, जी आपली इच्छा आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रयत्न या दुर्गेनं करून दाखवला. भविष्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात या कलेला आणखी दाद मिळो, खूप वन्स मोर मिळो. त्यावेळी तुम्ही तुमच्या पायाचा देखील विचार कराल वन्स मोर घेताना. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातला तुम्हाला जसा हवा तसा जोडीदार देखील मिळो, जर तुम्हाला रानात नेली भाजी भाकरी खायला घालेली वगैरे या सगळ्या गोष्टी. पण हे सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कलाकारांकडे कसं बघायला पाहिजे हे त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितलंय. महाराष्ट्र तर कलागुणांची जननी आहे. या कलागुणांच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला आहे. मग ते पोवाडे असो, जलसे असो, लावणे असो. अशा वेळी त्या कलाकाराकडे पाहताना त्याच्या कलेकडे पाहावं, त्याच्या शारीरिक मानसिक दृष्ट्या त्याच्याकडे बघताना ही आपल्या घरातली आहे, आपल्या कुटुंबातली आहे, ही आपली आहे असं म्हणून पाहावं. कारण दुर्गेची 9 रूपं जी तुम्ही आम्ही या आता 9 दिवसांमध्ये पुजतोय, तिनं महिषासुराला मारलं होतं हे विसरता कामा नये. कारण की असे असुर संपवण्यासाठी ही एकच दुर्गा बास आहे, तिला दुसरं तिसरं काहीही करावं लागत नाही. अशा हिंदवी पाटील अनेक ठिकाणी आहेत ज्या आज वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत आहेत. अशा अनेक नवदुर्गा आम्ही तुमच्या भेटीला आणणार आहोत, ज्या कार्यक्रमाचं नावच आहे आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.